आणि छान असे अम्ब्रेला आवडतात ड्रेस अनारकली टाइप्स. सो मी रिअल आयुष्यातही असेच ड्रेसेस प्रेफर करते आणि लकीली मला आता आनंदीच्या गेटअपसाठीही तसेच ड्रेसेस आहेत. संडेला मी तुला मॅगडीमध्ये बघितलेलं, तू कोणाबरोबर तरी होती, तोच संडे ना? एक मिनिट, मी तुला मॅगडीत कधीच दिसणार नाही हे मी तुला आता तू खोटं बोलते. एवढा वेळ होतेस? आता पुढे हे होणार आहे, मग असं होणार आहे, मग तिचे त्याच्यावर अजून प्रश्न येतात, पण त्या असं का वागतायत, त्या असं का करतायत, तिचं असं पुन्हा सुरू होतं. माझं त्यानंतरही आम्हाला असं वेस्टर्न लुक मध्ये बघायला आवडेल आनंदीला. होप सो. पण आता हे सार्थक सरांच्या मनात आलं पाहिजे, कारण हे ड्रेसेस पण मला माझ्या नव्याने. अखेर आनंदीचा लुक बदललेला आहे आणि सगळ्यांना तो प्रचंड आवडतोय. म्हणजे सोशल मीडिया मॅडम चर्चा आहे तुमच्या लुकची. थँक्यू सो मच. आणि याचं सगळं क्रेडिट मी माझ्या चॅनल म्हणजे स्टार प्रवाह, सतीश सर, आमच्या प्रोड्युसर सुजाना मॅम, क्रिएटिव्ह सगळ्यांना, म्हणजे जी चॅनलची माणसं आहेत त्यांना, प्रोडक्शन सगळ्यांना देईन, कारण सगळ्यांची फार इच्छा होती की माझा लुक चेंज व्हावा आणि फायनली तो आता झाला आहे. सो मी खूप हॅप्पी आहे या गोष्टीसाठी. छानसे ड्रेस दिलेले आहेत, खूप छान 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 छान. तुझी काय डिमांड होती त्याची? अजिबातच नाही. मला सांगण्यात आलं की लुक चेंज होणार आहे, म्हणजे मला माहीत होतं की लुक चेंज होणार आहे, पण ते आता होणार आहे हे माहीत नव्हतं. आणि ऑल ऑफ द सडन सांगितलं की तुझी लुक टेस्ट आहे. त्या दिवशी खरं तर सगळ्यांना सुट्टी होती, बट मला सांगितलं होतं लुक टेस्ट आहे आणि तुला यावं लागेल. सो मी म्हटलं ठीक आहे चालेल, मी येते. आणि त्या दिवशी म्हणजे संडे होता. खरं तर मला खूप ही गोष्ट सांगावीशी वाटते की संडेच्या दिवशी खरं तर सुट्टीचा दिवस असतो, सगळेजणं आराम करत असतात, पण माझ्यासाठी इथे आणि सगळे काम करत होते. म्हणजे चॅनलमध्ये जी माणसं आहेत त्यांच्यापासून क्रिएटिव्ह, त्यानंतर इथे आमचे जे बालाजीदादा प्रोडक्शनमधून आहेत ते, त्याच्यानंतर हेअर, मेकअप, कॉस्ट्यूम जे आमची करते अलनूर करून आहे, जी डिझायनर आहे ती, सगळे इथे आले होते. आणि आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझी लुक टेस्ट करत होतो, माझे लुक करत होतो आणि तिथे बसून सगळेजण ते फायनल करत होते की अच्छा आता हे करून बघूयात का, मग ही हेअरस्टाईल करून बघूयात, आता हा अशा पद्धतीचा आउटफिट द्या. आणि अशी प्रॉपर एक दिवस लुक टेस्ट करून मग फायनली हा लुक अप्रूव्ह झाला आणि आज मी तुम्हाला अशी दिसतीये. हे जे मस्त लॉंग फ्रीलवाले जे आहेत ड्रेस ते खूप छान वाटतात. तुला कसे आवडतात हे जे अनारकली लुक टाईप? मला खूप आवडतात. म्हणजे पर्सनल आयुष्यात पण दिव्याला म्हणते मी, म्हणजे मी याच आहे की एकतर मी फार टॉल नाही आहे, त्यामुळे माझ्या हाईटच्या हिशोबाने मला हे असे फ्लोई आणि छान असे अम्ब्रेला आवडतात ड्रेस अनारकली टाइप्स. सो मी रिअल आयुष्यातही असेच ड्रेसेस प्रेफर करते आणि लकीली मला आता आनंदीच्या गेटअपसाठीही तसेच ड्रेसेस आले आहेत. खरं सांग, लुक टेस्टला जायच्या आधी स्टार प्रवाहवाल्यांना फोन करून सांगितलेलं ना असं असते मला फ्रीलवाले? अजिबात नाही, कोणाला काही सांगितलं नव्हतं. मला माहीत नाही त्यांना हे कसं कळलं, आणि काहीतरी असेल मे बी की त्यांना माझ्या मनातल्या विश अशा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या असतील आणि हा लुक फायनल केला त्यांनी माझा. बरं, काळा रंग तुला किती आवडतो? प्रचंड आवडतो, खूप आवडतो. म्हणजे जर तू माझ्या घरी कधी आलीस तर आणि माझं वॉर्डरोब चेक केलंस ना तर काळ्या रंगाचे बरेच कपडे तुला सापडतील माझ्या वॉर्डरोबमध्ये, कारण मला खूप आणि कुणाला नाही आवडत अगं काळा रंग, प्रत्येक मुलीला आवडतो. पण मी थोडी गर्लिश पण आहे, त्यामुळे माझ्याकडे जितका काळा रंग तुला सापडेल तेवढाच पिंकही सापडेल, कारण मी आहे तशी थोडीशी. मला पिंक कलर खूप अट्रॅक्ट करतो. सो एकतर ब्लॅक किंवा पिंक. आता ब्लॅक आणि पिंक दोन्ही तुझी इच्छा पूर्ण करणारा? हो अगदीच. पण मला खरंच खूप आहे, ऑब्सेशन आहे मला या दोन रंगांचं, त्यामुळे हे दोन रंग जास्त आहेत माझ्याकडे. सासूबाईंना किती इम्प्रेस करण्याचे प्रयत्न चालू आहेत, होणार आहे की नाही, काय म्हणजे कुठपर्यंत आलंय? खूप प्रयत्न सुरू आहेत. लिहूनही तसंच येतं आहे. खरं तर लेखकांना दाद द्यायला हवी, काही गोष्टी नव्याने कळत आहेत मला. जो आता आमचा कालच एक एपिसोड टेलिकास्ट झाला ज्याच्यामध्ये मला प्रश्न विचारतात माझ्या दोन्ही, म्हणजे सुधा मॅम ज्या आहेत त्या पण आणि वृंदा मॅम पण, ज्या दोन सासवा आहेत माझ्या, की स्वयंपाकघरात मला एंट्री नसते आधी आणि आता त्या मला एंट्री देणार आहेत, पण त्याआधी मला परीक्षा द्यायची. तर मग फोडणी देताना अन्नपूर्णा माता जी आहे तिचा श्लोक का म्हटला जातो, किंवा अजून एक प्रश्न होता की घरातल्या माणसांचं मन कसं जिंकता येतं, तर ती एक हे आहे बघ, म्हण आहे की प्रेमाचा मार्ग हा नेहमी पोटातून असतो. सो कित्येक अशा गोष्टी आहेत ज्या लिहून येतात आणि ज्या वाचतानाही खूप छान वाटतं आणि परफॉर्म करताना अजून मजा येते, कारण मग डिरेक्टर तशा पद्धतीने ते काम माझ्याकडून काढून घेतात. सो ओव्हरऑल मी एन्जॉय करते ही प्रोसेस. मम्मीला जेव्हा घरच्यांना तुझा हा लुक दाखवला
किंवा ऑन इयर त्यांनी जेव्हा पाहिलं? मी अजिबात त्यांना लूक दाखवला नाही, मी काहीही गोष्ट रिव्हील केली नाही. त्या दिवशी त्यांनी मला विचारलं की अगं तुला तर सुट्टी आहे असं तू म्हणालीस. म्हटलं नाही, पण माझे लूक टेस्ट करतायत, कशासाठी ते माहीत नाही, मग मी जाऊन येते पटकन. तरीही माझ्या आईचं असं होतं की मी सकाळी नॉर्मली जे कॉल टाईमचा जो कॉल असतो, कॉल टाईम त्याच वेळेत मी निघाले होते आणि तिला वाटलेलं की ही येईल दुपारपर्यंत वगैरे. ती जेवण झालं होतं, सो माझी वाटही बघत होती. पण मी साधारण काहीतरी 6:30 वगैरे वाजले मला घरी पोहोचायला. तर तिचं असं झालं की अगं एवढा वेळ काय, कसली लूक टेस्ट होती तुझी, काय नक्की म्हणजे होतं. तर मी म्हटलं तर ते तू बघ, जेव्हा ते टेलिकास्ट होईल तेव्हा तू बघ. आता मी काही, कारण ती खूप सतत ती एकतर हॉटस्टारवर बघत असते माझे एपिसोड्स, किंवा तिला अगदीच एखादा मिस झाला ना तर मग ती काय करते, संडेला रिपीट टेलिकास्ट असतात आमचे ओव्हरऑल. त्याच दिवशी संडेला मी तुला मॅगडीमध्ये बघितलेलं, तू कोणाबरोबर तरी होती तोच संडे. एक मिनिट, मी तुला मॅगडीत कधीच दिसणार नाही हे मी तुला आता, तू कोण खोटं बोलते, एवढा वेळ लुकतेस? नाही ग नाही. ठीक, माझ्या आईचा माझ्यावर खूप विश्वास आहे. म्हणजे असं हे जायचं असेल तरी मी तिला सांगून जाईन की मी जाते आणि मॅगडीत तर नाहीच अगं. म्हणजे सध्या मी या सगळ्या गोष्टी अशा बाजूला ठेवल्या आहेत. मी खूप माझं पोट इच्छा मारत असते सो त्यामुळे मी नाही केलं रिव्हील. आणि मग त्यांनी बघितल्यानंतर ते खूप हॅपी होते की छान दिसतेस, खूप चांगलं वाटतं तुला आता असं बघ म्हणजे बघताना. पण त्याचबरोबर ना तिला मग स्टोरी जाणून घ्यायची असते, काय होते पुढे, सांग ना काय होते पुढे. म्हणून म्हणते की नाही, त्यासाठी सिरियल बघ. घरी तरी सिरियलचे विषय नको ना असं. हो, असं होतं. कधी कधी मी अशी गप्पा आमच्या दोघींच्या रंगल्या ना, माझ्या आणि माझ्या आईच्या, मग मी तिला सगळं सांगत असते की मम्मी आता बघ पुढे हे होणार आहे, मग असं होणार आहे. मग तिचे त्याच्यावर अजून प्रश्न येतात, पण त्या असं का वागतायत, त्या असं का करतायत. मग तिचं असं पुन्हा सुरू होतं. मग माझं होतं आता मी तुला सांगते ना, मी स्पॉइलर देते ना तुला, मग तू फक्त ऐकायचं काम कर. तशा होतात गप्पा. डेफिनेटली. सो जाता आता प्रेक्षकांना काय सांगशील? हा लुक तर झालाच आहे, पण याच्यानंतरही आम्हाला असं वेस्टर्न लुकमध्ये बघायला आवडेल आनंदीला. होप सो. पण आता हे सार्थक सरांच्या मनात आलं पाहिजे, कारण हे ड्रेसेस पण मला माझ्या नवऱ्याने म्हणजेच मिस्टर सार्थक राजाध्यक्ष यांनी दिले आहेत. सो आता सध्या तरी त्यांच्या मनात मला असे ड्रेसेस द्यावे असं आलं आहे. आता पुढे मला माहीत नाही. सार्थकला आम्ही मनवू सगळं आणि तुला वेस्टर्न लुकमध्ये आम्हाला छानसं त्या झोनमध्ये बघायला लवकरच. म्हणजे मलाही आवडेल खरं तर त्या लुकमध्ये स्वतःला प्रेझेंट करायला. बट लेट्स सी, बघूयात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.